घोळ हा शरद पवारांनी केला। हा अपघात आहे, घातपात नाही, ही सांगण्याची घाई करणं शरद पवारांना आज डेटला अंगलट आलंय। शरद पवारांच्या त्या स्टेटमेंटमुळे भाजपला किंवा अजित पवारांच्या पक्षाला जर हा प्रश्न करायला गेले की अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये काय घडलंय त्याबाबत बोला, तर ते म्हणतात ज्येष्ठ नेते शरद पवारांनीच सांगितलंय हा अपघात आहे, घातपात नाही। जर हे सांगण्याची घाई केली नसती तर या मुद्द्यावरून फडणवीस, भाजप आणि अजित पवारांच्या पक्षाला घेरता आलं असतं, असंही एका गटाचं मत आहे। संजय राऊत, छगन भुजबळ, अमोल मिटकरी असोत किंवा मग रुपाली पाटील ठोंबरे असोत, अजित पवारांच्या अपघातानंतर आता हळूहळू सोशल मीडियावर जे घातपाताचे दावे केले जात आहेत ते आता प्रत्यक्ष संजय राऊतांच्या रूपानं देशाच्या संसदेपर्यंत जाऊन पोहोचलेत। अजित पवारांचा केवळ अपघात नव्हे तर घातपाताचा संशय व्यक्त केला जात असताना हे प्रकरण आता गंभीर स्वरूपाने समोर येत आहे। सुरुवातीला अजित पवारांचा मृत्यू निव्वळ अपघात असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच शरद पवार यांनी तातडीने मीडियाच्या माध्यमातून एक निवेदन सादर करत हा अपघात असून याला राजकीय रंग न देण्याचं आवाहन केलं होतं। परंतु एकीकडे डोंगरा एवढं दुःख समोर असताना शरद पवारांना यावर स्पष्टीकरण देण्याची बुद्धी कशी सुचली हा देखील प्रश्न आता विचारला जातोय। अजित पवारांच्या घातपाताची शंका व्यक्त करताना ममता बॅनर्जींसह संजय राऊत यांनी संशयाची सुई थेट भाजपकडेच नेली। अजित पवारांनी 10 दिवस आधीच भाजपच्या भ्रष्टाचाराची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला होता। त्यानंतर अशा पद्धतीने अजित पवारांचा संशयास्पद मृत्यू होणं शंका निर्माण करत असल्याचं राऊतांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत असूनही अजित पवार आणि भाजपमध्ये तणाव वाढला होता। अजित पवार यांच्याशी भाजपची अनेक ठिकाणी युती होऊ शकलेली नव्हती। यात पुणे महानगरपालिकेसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाही समावेश होता। बहुतेक ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असताना अजित पवारांनी मात्र महायुतीत असतानाच भाजपपासून अंतर ठेवलं होतं। अनेक राजकीय सभा असोत किंवा मग सार्वजनिक कार्यक्रम, अजित पवारांनी आपण महायुतीत असलो तरी पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सोडला नसल्याचं त्यांनी अगदी तिथे निक्षून सांगितलं होतं। भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षासोबत युतीत असलो तरी आपलं राजकारण सर्वसमावेशक असल्याचं अजित पवारांनी अनेकदा दाखवून दिलं होतं। त्याच पद्धतीने महायुतीत असूनही त्यांनी कधी हिंदुत्वाला पोषक असं वक्तव्य केल्याचं आठवत नाही। याचाच अर्थ ज्या पद्धतीने अजित पवार हयात असताना हळूहळू भाजपपासून अंतर ठेवून राहत होते हे बघता अजित पवारांच्या मनात नेमकं काय वादळ सुरू होतं याचं रहस्य त्यांच्यासोबतच गेलं आहे। परंतु यातून राजकीय अर्थ काढायचे झाल्यास भाजप आणि अजित पवार यांच्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपासून अनेक खटके उडाल्याचं आपण प्रचार सभांमध्ये पाहिलंय। अजित पवारांनी पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती। भाजपनं पुण्याचा विकास रोखल्याचा आरोप त्यांनी केला होता। याशिवाय अपघाताच्या अवघ्या 10 ते 12 दिवस आधीच अजित पवारांनी जाहीर सभेत सुतवाच केले होते की त्यांच्याकडे भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक फाईल्स आहेत, ज्या ते लवकरच उघड करतील। यावरून भाजप नेते आणि अजित पवार यांच्यात कमालीची कटुता निर्माण झाली होती। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अजित पवार यांच्यात यावरून कलगीतुरा रंगला होता। अजित पवारांनी इतिहासाची मागणी पाने पलटवायला लावू नये असा इशारा देत भाजपनेही अजित पवारांवरती पलटवार केला होता। स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार यांना एकटं पाडून भाजपनं त्यांच्या हातून पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेतल्यानं अजित पवार कमालीचे अस्वस्थ होते। त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे दिसून येत होता। जिल्हा परिषद निवडणुकींमध्येही महायुतीत अजित पवार गटाला सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं ते भाजपवर नाराज होते आणि पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। हे सगळं नाराजी नाट्य बघता अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या गटाकडे जाणार की काय अशी भीती भाजपला लागून होती। त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं विरोधकच काय तर खुद्द त्यांच्या नेत्यांकडूनही आता घातपाताची शंका व्यक्त करण्यात येते। संजय राऊत यांनी या अपघातावर संशयाची सुई थेट भाजपवर रोखली आहे। राऊत यांच्या दाव्यानुसार 15 जानेवारीला अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या फाईल्स काढण्याची धमकी दिली आणि 28 जानेवारीला त्यांचा अपघात झाला। फाईल्सचा विषय निघताच अपघात कसा होतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पडद्यामागे काहीतरी काळबेरं शिजलं आहे असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे। केवळ संजय राऊतच नव्हे तर इतर अनेक नेत्यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित केले। विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय की राज्याचे 80% नागरिक या अपघाताला नैसर्गिक मानत नाहीत,
ज्या पद्धतीने विमानानं पेट घेतला ते पाहता हा मोठा कट असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. अमोल मिटकरी यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केलेत. अपघाताच्या वेळी ऐनवेळी वैमानिक का बदलला गेला आणि विमानाच्या प्रवासाचा मार्ग का बदलला गेला याची उत्तरं मिळायला हवीत अशी ही मागणी त्यांनी केली आहे. अपघात होताच सर्वात आधी ममता बॅनर्जी यांनी यावर घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यांनी याला राजकीय हत्या असण्याची शक्यता वर्तवत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी केली आहे. एकीकडे सर्वत्र घातपाताची शंका व्यक्त होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले असून विरोधी पक्ष मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. या प्रकरणी AIB आणि CID कडून समांतर तपास सुरू आहे. त्यातून अनेक तथ्य बाहेर येतीलच, परंतु नेत्यांसह सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिक देखील काही लॉजिकल प्रश्न निर्माण करतात. त्याचं समाधान सरकार कसं करणार असा प्रश्न मात्र कायमच राहतोय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये संजय राऊत म्हणतात त्या पद्धतीने अजित पवारांचं जाणं हा ऑपरेशन लोटसचा भाग होता का हा प्रश्न मात्र जशास तसाच राहतो. या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी पवार फॅमिलीतीलच लोक समोर यायला हवे, मात्र ते अजून येत नाहीयेत. त्यामुळे आणखीनच प्रश्न तयार होतात. असो, या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.